आहे बघा, आम्ही 1 किलो चिकन घेतलं आहे बटर चिकन बनवण्यासाठी. याच्यात आता टाकतोय आम्ही दही, 200 ग्रॅम दही टाकतोय 1 किलो चिकनसाठी. आणि हा मसाला आहे आणि तंदूर मसाला टाकला आहे थोडासा. आमचा भोईर मसाला टाकतोय, हळद आणि पाऊण चमचा गरम मसाला, 1 चमचा गरम मसाला टाकला, अर्धा चमचा तेल, अमूल बटर आहे. आता ह्याच्यात टाकतो अमूल बटर चिकन बरोबर. अर्धी वडी बटर टाकले ह्याच्यात. हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मॅग्नेटला ठेवून द्यायचं आहे 1 तास. हिरवं वाटण हे राहिलेलं आणि थोडंसं हिरवं वाटण टाकलं, अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण. पुन्हा सगळं मॅग्नेट करून घ्यायचं आहे आणि मस्त असं ठेवून द्यायचं 1 तास. ते असे कापून घ्यायचे आणि टॅमॅटो पण असे कापून, टॅमॅटो कांदा त्या डब्बल आपल्याला टॅमॅटो घ्यायचे आहेत. हे बघा, काजू कणी टाकली आपण याच्यात, मगज आणि काजू कणी. अर्धा किलो टॅमॅटो टाकलेच आपण याच्यात. आणि टाकतोय आता 3 चमचे एवढं तेल टाकते. आणि हे बघा, हे साहित्य आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याच्यात 3 इलायची आणि मस्त असे टॅमॅटो आपले नरम होईपर्यंत त्यांना फ्राय करायचे, कारण की आपल्याला करायचे त्याची ग्रेव्ही. तर आता आपले टॅमॅटो आणि कांदा पूर्णपणे फ्राय झाला आहे. तर आता त्याला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. थोडं थंड केल्यानंतर ग्राइंड करून घेणार आहोत. आता आपण ही टॅमॅटो कांद्याची ग्रेव्ही आपली वाटून झाली. तर आता आपण टाकूया भाजी. आपण कढईत टाकते ग्रेव्ही आणि ती फ्राय करून घ्यायची आहे. आपली ग्रेव्ही शिजवून घेतो आपण. ग्रेव्हीत टाकते 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद टाकते आणि अर्धा चमचा गरम मसाला. आणि मस्त अशी आपण ग्रेव्ही हलवून घेणार आहोत. 1 चमचा आता घी टाकतोय आपण ग्रेव्हीमध्ये आणि मस्त अशी ग्रेव्ही आपली बनवून घ्यायची आहे. हॅलो, मस्त असं आपण तवा बघा आता गरम करायला ठेवलाय, त्याच्यात तेल टाकलंय आणि आपण एकदाच झाला मॅग्नेट झाले चिकन. आता आपण चिकन फ्राय करून घेणार आहोत. आपलं टाकून घेणार आहोत. बंद करू ना. चिकन आता बघूया आपण शिजलं, पलटी करून घेऊया. फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे शालो फ्राय करायचं आहे, आपल्याला डीप फ्राय नाही करायचं आहे. तयार होते. इकडे आपली ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही शिजवायची आहे. अजून तेल काय आपलं सुटलं नाही. इकडे ग्रेव्ही होते आणि इकडे आपलं चिकन होते.
हा घे. हा बघा लाल असं झालंय आपलं चिकन. आता काढून घ्यायचं आहे डिशमध्ये. म्हणजे फ्राय झालंय आता हा चिकन. आता दुसरं टाकायचं आहे त्याच्यात आपल्याला. आता हे सगळं चिकन आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे फ्राय केलेलं ग्रेव्हीमध्ये. आणि आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आणि कसुरी मेथी अशी हातावर करून ते पण टाकणार आहोत. आपल्याला तेल सुटेस्तोवर आपल्याला शिजून घ्यायचंय. आणि आता टाकायचं आहे आपल्याला बटर, कारण की आपलं आहे हे बटर चिकन. अमूल बटर घेतलाय आणि नंतर चमचा तिथलं मागून. आणि बघा मस्त असा तेल सुटलाय आपल्या चिकनला. म्हणजे आपलं चिकन आता शिजलं आहे. आणि आता आपण फ्रेश क्रीम आणलंय तर ते आता टाकून घेऊ.
हा, काढलेली. हां तिथेच कोथिंबीर टाकू कोथिंबीर बंद करू ना.